मुंडेंच्या मंत्रिमंडळ कमबॅकला सुळेंनी विरोध केलेला आहे। मंत्रिमंडळात घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंनी सरकारला इशारा दिलाय। मंत्रिमंडळात घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोणा। उर्वशी, सगळ्यात मोठी बातमी येते, एकीकडे काल धनंजय मुंडेंनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। लॉबिंग मंत्रिपदासाठी त्यांचं पुन्हा सुरू झाल्याचं बोललं जाते, तर दुसरीकडे मुंडेंच्या मंत्रिमंडळ कमबॅकला सुप्रिया सुळेंनी विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे। काय ताजे अपडेट आहे? नक्कीच सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे की सर्वात पहिले तर त्यांनी दुःख व्यक्त केलं की कशा प्रकाराने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वेळ कशी काय दिली धनंजय मुंडे यांना, कारण की संतोष देशमुखच्या प्रकरणात कुठे ना कुठे अमित शाह यांच्याच दारातून जे आहे न्यायासाठी पुकारलं गेलेलं आणि त्यांनी न्यायसुद्धा दिलं जेव्हा धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं। आता मात्र जेव्हा मंत्रिपदासाठी जेव्हा फिल्डिंग सुरू आहे किंवा ज्या प्रकाराने धनंजय मुंडे आणि अमित शाह काल भेटले आहेत, धनंजय मुंडे यांनी अमित शहांची ज्या प्रकाराने भेट घेतली आहे त्यावरती सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की जर कुठे पण असा एक जी पार्श्वभूमी आता सुरू आहे, चर्चा सुरू आहे, ते म्हणजे हे की माणिकराव कोकाटे आऊट आणि धनंजय मुंडे इन, त्यावरती सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे जर धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळात आले तर ते उपोषणावर बसणार आहेत, बीडमध्ये जाऊन उपोषणावर बसणार आहे। कारण की संतोष देशमुख या पूर्ण संदर्भात ज्या प्रकाराने एक हत्या झाली आहे, निर्दयी हत्या ज्या प्रकाराने झाली आहे, त्या सगळ्यांचा एक कल्प्रिट म्हणून धनंजय मुंडे हे कुठे ना कुठे दिसून राहिले आणि म्हणून जर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार तर नक्कीच ते उपोषणावर बसणार हे सांगितलं आणि त्यांनी थेट असा इशारा आणि मेसेज सगळ्या महायुतीच्या नेत्यांना पोहोचवला आहे की कुठेच जे आहे धनंजय मुंडे यांना कुठेच ही स्पेस मिळावी नाही, कुठेच मंत्रिमंडळात त्यांना पदभार मिळावा नाही, त्यासाठी सुप्रिया सुळे यांचा खूप मोठा विरोध आहे आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की जर मंत्रिमंडळात त्यांना कुठे पण चान्स दिला गेला तर ते सरळ बीडमध्ये जाऊन उपोषणावर बसणार, संतोष देशमुख यांच्या परिवारासह ते उपोषणावर बसतील असं सुप्रिया सुळे यांचा थेट इशारा आहे। निश्चित, धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय मुंडेंच्या मंत्रिमंडळ कमबॅकला आता सुळेंनीच विरोध केलेला आहे।